31 डिसेंबरसाठी करूया गावरानी चिकनची भाजी। 31 डिसेंबर म्हटलं की चिकनची आठवण आल्याशिवाय राहतच नाही, त्यामुळे ठरलाय चिकन करण्याचा बेत। तेव्हा आपण बघूया चिकनची रेसिपी। प्रथम हे चिकन स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलंय। एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलंय। कांदा, जिरं, हळद घालून हे चिकन परतवून घेतलंय छान। आणि त्यात आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी लागेल तेवढ्या प्रमाणात भाजीसाठी गरम पाणी टाकून घेऊया। त्यामुळे ही चिकनची रेसिपी शेअर केली आहे। तेलात कांदा, जिरं, हळद ह्याच्यावरती हे चिकन छान मस्त तेलावर परतून घेतलंय। आता हे छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया गरम पाणी। आणि गरम पाणी टाकून घेतल्यानंतर आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे, कारण हे गावठी चिकन शिजायला वेळ लागतो। त्यामुळे आता आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। तुम्ही कुकरमध्ये न शिजवता हे भांड्यातही चिकन शिजवू शकता। चिकन शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर चिकन शिजताना टाकलं म्हणजे कोथिंबीरीचा छान स्वाद, अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि टेस्ट वाढते। त्यामुळे मीठ आणि कोथिंबीर चिकन शिजताना टाकून घ्यायचं। आता 4 शिट्ट्या करून घेऊया। त्यामुळे आता एका बाजूला आपण चिकन शिजायला लावलंय, 4 शिट्ट्या करून घेऊया। आणि तोपर्यंत हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं अर्धी ते पाऊण वाटी, आलं, लसूण त्यात टाकून घेऊया। लाल तिखट, पोह्याचे 3 चमचे। ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट हवं असेल, जेवढी भाजी तुम्हाला तिखट हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही तिखट वाढवून घ्या। मी 3 पोहा चमचे लाल तिखट घेतलंय। आता आपण मिक्सरवरती वाटून घेऊया। आता भाजून घेतलेला कांदा आणि त्यात थोडी कोथिंबीर हे पण आपण वाटून घेऊया। पाणी न घालता आपण हा कांदा पण वाटून घेतलाय। आणि हे सुकं खोबरं, आलं, लसूणचं वाटण आणि लाल तिखट, पोह्याचे 3 चमचे। हे आहे काश्मीरी तिखट, भाजीला लाल रंग येण्यासाठी। हा आहे गरम मसाला, घरी तयार केला आहे आपण। धणे, मिरे सगळा गरम मसाला घालून तो पोह्याचे 1.5 ते पावणे 2 चमचे। हा मसाला जर तुमचा घरी तयार नसेल तर तुम्ही रेडीमेड चिकन मसाला मिळतो बाहेर, तो टाकला तरी चालेल। चिकन सोबत आपण भात आणि या बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत। बाजरीच्या भाकरी चिकन सोबत अगदी छान लागतात। नेहमीच चपाती खाण्यापेक्षा या बाजरीच्या भाकरी सुद्धा जेवणामध्ये जरूर खाव्यात। आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आहे, कारण हे गावरानी चिकन आहे, चिकन शिजायला वेळ लागतो। त्यामुळे आपण 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि हे चिकन आता शिजवून घेतलंय। चिकन अगदी छान शिजलंय। चिकन शिजलंय। आता हे चिकनचं हे सूप आहे, ज्यांना चिकनचं सूप प्यायला आवडतं, आजारी माणसांसाठी, लहान मुलांसाठी किंवा ज्याला आवडतं त्यांनी हे सूप काढून घ्यायचं आहे। याला आलं, लसूण, जिरं, 1 मिरची असं घालून मस्तपैकी फोडणी द्यायची आणि हे चिकनचं सूप घ्यायचं। हे अतिशय पौष्टिक असतं, सगळ्यांसाठीच हे सूप अगदी चांगलं असतं। आरोग्याला एकदम हेल्दी सूप आहे। त्यामुळे अशा प्रकारची फोडणी द्यायची आणि हे सूप घ्यायचं। आजारावर तर अतिशय उत्तम, लहान मुलांसाठीही उत्तम असतं। हे चिकनचं सूप आपण काढून घेतलंय, तेल तापलंय। आता आपण त्याच्यामध्ये कांदा आणि मसाला टाकून घेऊया। वाटून घेतलेला कांदा आपण टाकून घेतलाय
त्याच्यावर आपण भाजीला रंग येण्यासाठी हे काश्मीरी तिखट टाकून घेतो. पोह्याचा मोठा 1 चमचा. आता छान परतून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता हे सुकं खोबरं अर्धी ते पाऊण वाटी भाजून घेतलेलं आणि आलं लसूण आणि 3 पोहा चमचे लाल तिखट हा मसाला त्यात टाकून घेऊया. परतून घेऊया छान. त्याचबरोबर आपण हा घरचा तयार केलेला गरम मसाला टाकून घेऊया. तुमच्याकडे जर तो नसेल तर तुम्ही रेडीमेड चिकन मसाला टाकू शकता. जवळजवळ 1.5 ते 2 पोहा चमचा. तेल सुटेपर्यंत छान परतवायचं आहे. मस्त तेल सुटेपर्यंत आणि मस्त छान मसाल्याचा वास येईपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये हे शिजलेलं चिकन टाकून घेऊया. हे चिकनचे पीस मी मुद्दाम वेगळे काढून घेते. एका बाजूला हे सूप काढून घेतलंय चिकनचं. तर प्रथम मी तुम्हाला ही भाजी दाखवताना ह्याच्यातच मसाला चिकन कसं करायचं ते दाखवते. तर आता आपण त्या मसाल्यामध्ये हे चिकनचे पीसेस टाकून घेऊया. हळद टाकायची होती ती पण टाकून घेऊया. खरं तेलातच टाकायची. आता हा सगळा मसाला टाकल्यानंतर आपण परतून घेऊया. छान पीस टाकून मसाल्यामध्ये आपण परतून घेतले. चवीप्रमाणे मीठ टाकूया. आपण भाजी शिजताना सूपमध्ये पण मीठ टाकले. ह्या विचार करूनच प्रमाणात मीठ टाका. आणि वरून थोडी ही कोथिंबीर. पुन्हा परतून घेऊया मीठ टाकल्यानंतर. बघू शकता तुम्ही हे मसाला पीस तयार झाले चिकनचे. तेव्हा मी एकाच रेसिपीमध्ये तुम्हाला 2 रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते. चिकन मसाला जर तुम्हाला करायचं असेल तर पीसला अशा प्रकारे मसाला चिकन तयार करून घ्या. अतिशय सुंदर लागतात. तेव्हा ही एक रेसिपी मी दाखवली तुम्हाला मसाला चिकन पीसेसची. अशा प्रकारे करायची. आता भाजी करताना हे सगळं तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे सूप काढून घेतलंय ते आता आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि चिकनची भाजी तयार करून घेऊया. या स्टेजला आत्ता आपण जे केलंय ते मसाला चिकन पीसेस, मसाला चिकनची पीसेसची ही रेसिपी. आता आपण भाजी तयार करून घेऊया. बघा अतिशय सुंदर वास येतोय. हा मसाला अगदी छान लागतो. ज्यांना भाजी नाही खायची असे चिकन पीस खायचे त्यांनी अशा प्रकारे मसाला चिकन पीस तयार करून खा. आता आपण हे चिकनचं सूप काढून घेतलंय ते टाकून आपण चिकनची भाजी करून घेऊया. चिकनची रस्सा भाजी. आता आपण हे भाजी करायची आहे म्हणून हे काढून घेतलेलं सूप आहे ते चिकनमध्ये आपण टाकून घेणार आहे. आता भाजीला घट्टपणा येण्यासाठी हे बाजरीचं किंवा डाळीचं पोह्याचं 1 ते 2 चमचा पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं 1 कपभर सूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे भाजलेलं बाजरीचं आणि डाळीचं पीठ त्याच्यामध्ये वैरून घ्यायचं, हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि ते भाजीत टाकून द्यायचं. मी सूपमध्ये मिक्स करून घेते. त्याच्याने काय होतं भाजी घट्ट पण होते आणि भाजीला चव पण छान येते. तुम्ही डाळीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ वापरू शकता. हे मी टाकून घेते.
गावाकडे जी ही भाजी करतात त्याच्यामध्ये हे पीठ अगदी आवर्जून टाकलं जातं. भाजीचा स्वादही वाढतो आणि भाजी घट्ट पण होते. घट्ट म्हणजे भाजीला थोडासा असा दाटसरपणा येतो. आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलंच होतं, त्यामुळे आता आपण फक्त 5 मिनिटं भाजीला उकळ काढून घेणार आहे. हे सगळा मसाला वगैरे टाकल्यानंतर छान वास येतोय मसाल्याचा, भाजीचा. हे बघा, अशा प्रकारे भाजी झाली आहे. मस्त छान वास येतोय. तुम्हाला ही चिकन भाजी रेसिपी आणि चिकन मसाला रेसिपी अशा दोन्ही प्रकारच्या रेसिपी मी तुम्हाला एकाच रेसिपीमध्ये दाखवल्या आहेत. तेव्हा तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि फॉलो करा. रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग 31 डिसेंबर एन्जॉय करायला. हा 31 डिसेंबर आपण शेतामध्ये ही भाजी तयार करून तिथे पार्टी करू शकतो, हॉटेलात जाऊन एन्जॉय करू शकतो किंवा घरीही बनवून आपण एन्जॉय करू शकतो. तेव्हा तुम्हाला कशा प्रकारे हा 31 एन्जॉय करायचा आहे ठरवा आणि एन्जॉय करा.